प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे। इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय, 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी। संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9421 783893, मोबाईल क्रमांक 9421 783893। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल। तर या यूट्यूब चॅनलमार्फत इयत्ता 1ली ते इयत्ता 12वीच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 12वीचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक। तर हा टॉपिक पुढे सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की या अभिनव स्कूल वाशिंबे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने। आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रशालेमध्ये इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम, इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी सेमी इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता 11वी व 12वी सायन्स आर्ट कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश सुरू आहेत। तर तुम्ही बाहेरगावचे विद्यार्थी असाल तर अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने हॉस्टेलची सोय केलेली आहे। तर चला आज आपण पाहूया हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक। या टॉपिकमध्ये आपण गेल्या लेक्चरला पाहिलं होतं की क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन कंपाऊंड आणि प्रिपरेशन ऑफ मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड। तर आज आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत फ्रॉम हायड्रोकार्बन। तर कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल। तर आज आपण पाहणार आहोत मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड फ्रॉम हायड्रोकार्बन्स। तर पुढचा पॉईंट आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स। आपल्याला हायड्रोकार्बनपासून अल्काइल हॅलाइड काय करायचे, प्रिपेअर करायचे। फ्रॉम हायड्रोकार्बन्स आपण पाहिलं होतं गेल्या लेक्चरला की हायड्रोकार्बन्स मीन्स प्रेझेन्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन। फ्रॉम हायड्रोकार्बन अल्काइल हॅलाइड आर फॉर्म फ्रॉम सॅच्युरेटेड ॲज वेल एज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बाय व्हेरियस रिएक्शन। अल्काइल हॅलाइड फॉर्म होतात सॅच्युरेटेड असतील किंवा अनसॅच्युरेटेड रिएक्शन असतील। हायड्रोकार्बनच्या सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड रिएक्शन असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रिएक्शन असतात सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड, त्यापासून आपण अल्काइल हॅलाइड प्रिपेअर करू शकतो। हॅलोजिनेशन ऑफ अल्केन इज नॉट सुटेबल फॉर प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड। हॅलोजिनेशन ऑफ अल्केनवरती आपण हॅलोजन ॲड करायचं म्हटलं तर ते काय सुटेबल मेथड नाही, कारण का तर त्यामध्ये आपल्याला मोनो अँड पॉली हॅलोजन कंपाऊंड्स आर फॉर्म। तर त्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त आपल्याला हॅलोजन कंपाऊंड्स भेटतात। तर नेक्स्ट पॉईंट आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू अल्किन। तर आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू अल्किन। ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू अल्किन। तर अल्किनमध्ये आपल्याला काय HX हा ॲड करायचा आहे। अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असणार आहे इन दिस रिएक्शन। अल्किन कंटेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड, सो इन दिस रिएक्शन ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू अल्किन, अल्काइल हॅलाइड आर फॉर्म ऑन ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू अल्किन। तर अल्काइल हॅलाइड आपल्याला भेटणार आहे। या अल्किनमध्ये जर आपण HX हायड्रोजन हॅलाइड जर ॲड केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, अल्काइल हॅलाइड। तर फॉर एक्झाम्पल जनरल रिएक्शन जर पाहिली RCH डबल बॉन्ड CH2 आणि याच्यामध्ये जर आपण HX हा हायड्रोजन हॅलाइड ॲड केला तर आपल्याला काय भेटणार आहे, दोन प्रोडक्ट भेटणार आहे, RCH सिंगल बॉन्ड CH3 आणि या सेकंड नंबरला हॅलाइड ग्रुप किंवा RCH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड X। हे काय भेटणार आहे, आपल्याला दोन प्रोडक्ट भेटणार आहे। याच्यामध्ये एक मेजर आणि मायनर प्रोडक्ट भेटणार आहे। तर आपण गेल्या वर्षी 11वीला पाहिलं होतं की हायड्रोकार्बन हा चॅप्टर डिस्कस करताना त्यामध्ये पाहिलं होतं की जर अल्किनमध्ये जर हायड्रोजन हॅलाइड जर ॲड केला तर
त्यामध्ये हॅलोजन हा जो निगेटिव्ह ग्रुप आहे तो कोणत्या कार्बनला अटॅच होईल हे आपण पण पाहिलं होतं. तर इथं जर पाहिलं तर या अल्किनमध्ये हा HX जो ॲड होणार आहे तो मार्कोनी रूल किंवा अँटी मार्कोनी रूलनं होणार आहे, किंवा त्याला अँटी मार्कोनी रूललाच आणखी एक नाव काय, परोक्साईड इफेक्ट और मायोखरस इफेक्ट. त्याला 3 नाव आहेत, परोक्साईड इफेक्ट, अँटी मार्कोनी रूल और मायोखरस इफेक्ट. इन दिस रिॲक्शन जर मार्कोनी रूलनं जर पाहिलं तर काय होणार आहे, हा प्रोडक्ट जो आहे तो मेजर येणार आहे. बिकॉज ऑफ द मार्कोनी रूल इज सेड द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन गेट अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. तर हा जो HX आहे याच्यामध्ये X हा मायनस आहे आणि H हा प्लस आहे. तर हा निगेटिव्ह पार्ट जो आहे तो काय होणार आहे, तो ज्या कार्बनवरती कमी हायड्रोजन आहे त्या कार्बनला काय करणार, अटॅक करणार आहे. तो मार्कोनी रूल आहे. हा मार्कोनी रूल आहे. मार्कोनी रूल आणि अँटी मार्कोनी म्हणजे त्याच्या विरुद्ध असणार आहे. तर मार्कोनी रूल काय सांगतो की जो निगेटिव्ह पार्ट आहे त्याच्यामधला X मायनस हा अटॅक कुठे करणार आहे, कार्बनवरती, पण त्या कार्बनवरती काय असणार आहेत, कमी हायड्रोजन, आणि हा प्रोडक्ट काय असणार आहे, मेजर असणार आहे. द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन गेट अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अँड इट इज कॉल्ड मार्कोनी रूल. So this product is a major in this reaction, and anti-Marconi rule, the negative part of the reagent get attached to that carbon atom which carries more number of hydrogen atom. हा जो X आहे तो जर या कार्बनवरती अटॅक केला तर याला काय म्हणतात, परोक्साईड इफेक्ट. याला काय म्हणतात, परोक्साईड इफेक्ट. आणि हा काय, मार्कोनी रूल, हा अँटी मार्कोनी रूल. तर या अँटी मार्कोनी परोक्साईड इफेक्टनं हा प्रोडक्ट काय असणार आहे, मेजर आहे, आणि मार्कोनी रूलनं जर पाहिलं तर हा प्रोडक्ट काय असणार आहे, मेजर आहे. दोन्ही इफेक्ट कसे तर एकमेकाच्या अपोजिट आहे. मार्कोनी रूलमध्ये काय, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिजन, जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कुठे अटॅक करतो, ज्या कार्बनवरती काय हायड्रोजनची संख्या कमी आहे. आणि परोक्साईड इफेक्ट त्यालाच अँटी मार्कोनी रूल म्हणतात. त्यामध्ये काय, जो निगेटिव्ह पार्ट आहे या रिजनचा तो कशावरती अटॅक करणार आहे, कार्बनवरती, पण तो कार्बनवरती काय हायड्रोजनची संख्या जास्त असणार आहे, म्हणजे मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि जर परोक्साईड इफेक्टनं काय होणार आहे, हा प्रोडक्ट मेजर येणार आहे, आणि मार्कोनिकॉप्स रूलनं काय होणार आहे, हा प्रोडक्ट मेजर येणार आहे. तर हे आपण गेल्या वर्षी 11वीला पाहिलं होतं. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू अल्किन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू अल्किन अँड फॉर्मेशन ऑफ अल्काइल हॅलाइड इज टेक्स प्लेस. तर आपण या दोन्हीमध्ये पाहिलं RX आपल्याला काय, हा प्रोडक्ट भेटतो. तर असे हा पॉईंट आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू अल्किन. नेक्स्ट पॉईंट आहे इम्पॉर्टंट पॉईंट, हॅलोजन एक्सचेंज. इम्पॉर्टंट पॉईंट हॅलोजन एक्सचेंज. तर या हॅलोजन एक्सचेंजमध्ये आपल्याला 2 महत्त्वाच्या रिॲक्शन पाहायच्यात. एक आहे फिंकलस्टेन रिॲक्शन अँड नेक्स्ट स्वर्ट्स रिॲक्शन. फर्स्ट आहे फिंकलस्टेन रिॲक्शन अँड नेक्स्ट स्वर्ट्स रिॲक्शन. तर फिंकलस्टेन रिॲक्शनमध्ये अल्काइल आयोडाईड प्रिपेअर केलं जातं, आणि जी स्वर्ट्स रिॲक्शन आहे त्याच्यात अल्काइल फ्लोराईडचं प्रिपरेशन केलं जातं. सो राईट डाऊन द पॉईंट. हॅलोजन एक्सचेंज म्हणजे हॅलोजनची अदलाबदल केली जाते. यामध्ये हॅलोजन जे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असतील यांचं अदलाबदल केली जाते, म्हणजेच हॅलोजन एक्सचेंज. In this point, 2 reactions are important. First reaction is Finkelstein reaction. First reaction, Finkelstein reaction. A म्हणूया Finkelstein reaction. फिंकलस्टेन रिॲक्शन इन विच, अगोदर आपण रिॲक्शन राईट डाऊन करू आणि त्याच्यावरून तुम्हाला समजेल की या फिंकलस्टेन रिॲक्शनमध्ये काय घडते ते. सो रिॲक्शन लिहून घ्या. RCl अल्काइल क्लोराइड प्लस सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ मिथेनॉल और ॲसिटोन और मिथेनॉल हे सॉल्व्हंट म्हणून ॲक्टिव्ह होणार आहेत, आणि आपल्याला भेटत आहे अल्काइल आयोडाइड प्लस
सोडियम क्लोराईड हे आपल्याला यामध्ये अल्काइल आयोडाइड काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. इन दिस रिएक्शन अल्काइल क्लोराइड रिएक्ट विथ सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन ऑर मिथेनॉल सॉल्व्हंट. केअरफुली बघा, फिंकलस्टेन रिएक्शन महत्त्वाची, याच्यावरती बोर्डाला क्वेश्चन विचारले जातात. फिंकलस्टेन रिएक्शन इन विच अल्काइल क्लोराइड रिएक्ट विथ सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन ऑर मिथेनॉल सॉल्व्हंट. हे जे रिएक्शन होणार आहे त्याच्यापासून एक सोल्युशन भेटणार आहे आणि त्या सोल्युशनमध्ये हा जो आहे NaCl सोडियम क्लोराईड याचा आपल्याला प्रेसिपिटेट भेटणार आहे. आणि अल्काइल आयोडीन आणि सोडियम क्लोराईड हे एकाच सोल्युशनमध्ये असणार आहेत आणि यांचं सेपरेशन कशाने केलं जातं, बाय फिल्ट्रेशन. हा जो प्रेसिपिटेट भेटणार आहे याला आपण PPT म्हणूया. हा प्रेसिपिटेट सोल्युशनमध्ये काय करायचं आपल्याला, बाय फिल्ट्रेशन मेथडनं सेपरेट करायचं आणि आपल्याला हा अल्काइल आयोडाइड हा प्रोडक्ट भेटेल. आणि ह्या रिएक्शनलाच काय म्हटलेलं आहे, फिंकलस्टेन रिएक्शन. द फिंकलस्टेन रिएक्शन इन विच अल्काइल क्लोराइड और अल्काइल ब्रोमाइड और RBr अल्काइल ब्रोमाइड react with sodium iodide in presence of acetone or methanol solvent. It gives alkyl iodide plus sodium chloride. सोडियम क्लोराईड फॉर्म इन पीपीटी प्रेसिपिटेटमध्ये तो फॉर्म होणार आहे सोल्युशनमध्ये आणि बाय फिल्ट्रेशन मेथडनं आपण ते दोन्ही सेपरेट केलं की आपल्याला अल्काइल आयोडाइड हा प्रोडक्ट भेटणार आहे. आणि याच रिएक्शनला काय म्हटलेलं आहे, फिंकलस्टेन रिएक्शन. इट इज कॉल्ड फिंकलस्टेन रिएक्शन. द sodium bromide or sodium chloride precipitated from solution can be separated by filtration method and this reaction is known as Finkelstein reaction. तर ही महत्त्वाची रिएक्शन आहे. आणि त्याचबरोबर नेक्स्ट रिएक्शन जी आहे बी म्हणा तिला, ती आहे सॉल्ट्स रिएक्शन. ही पण कशी महत्त्वाची आहे, या रिएक्शनमध्ये अल्काइल क्लोराईड हा प्रोडक्ट आपण प्रिपेअर केला जातो. तर यामध्ये आपण अल्काइल क्लोराईड हा प्रोडक्ट प्रिपेअर करणार आहोत. तर त्या रिएक्शनचं नाव आहे सॉल्ट्स रिएक्शन. राईट डाऊन. नेक्स्ट रिएक्शन इज सॉल्ट्स रिएक्शन. रिएक्शन बी. Two reactions are important in halogen exchange. So write down first reaction of salts reaction. Alkyl chloride react with metal chloride RCl plus AgF silver fluoride. In presence of heat, it gives ReF alkyl fluoride plus AgCl also in precipitate form in solution. Precipitate form PPT. Salts reaction in which alkyl chloride or alkyl bromide RCl or RBl or RCl or RBr alkyl chloride or alkyl bromide react with metal fluoride. In presence of heat, it gives alkyl fluoride is a product and is this product and its reaction is known as salts reaction. तर या रिॲक्शनमध्ये हे अल्काइल क्लोराईड हे हीट केलं जातं कशाबरोबर, ह्याला उष्णता दिली जाते AgF बरोबर ह्याला उष्णता दिली जाते. तर आपल्याला काय भेटते, अल्काइल फ्लोराईड आणि AgCl त्या सोल्युशनमध्ये प्रेसिपिटेटमध्ये फॉर्म होणार आहे. आणि प्रेसिपिटेटचं आपण फिल्ट्रेशन केलं की आपल्याला काय अल्काइल फ्लोराईड हा मेजर प्रोडक्ट भेटणार आहे. तर ही रिॲक्शन काय, सॉल्ट्स रिॲक्शन. ही या दोन महत्त्वाच्या रिॲक्शन आहेत. तर आपण पाहणार आहोत नेक्स्ट रिॲक्शन इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इट इज अ इम्पॉर्टंट पॉइंट इन दिस चॅप्टर. राईट डाऊन नेक्स्ट पॉइंट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आपण अमाइन्स या चॅप्टरमध्ये नंतरच्या लेक्चरला पाहणार आहोत. त्याच्या डायझोनियम साल्ट कसं प्रिपेअर केलं जातं. आणि तर पहा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पॉइंट टाका.
तर यामध्ये इलेक्ट्रोफाईलचं सबस्टिट्यूशन म्हणजे त्या रिंगवरती अटॅच होणार आहे. तर या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन विच aryl chloride or aryl chloride and aryl bromide can be prepared by direct halogenation of benzene and its derivatives through electrophilic substitution. प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी-12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9421 783893. मोबाईल क्रमांक 9421 783893.